मी आत्ता बिजलीनगरला आलो आहे. तर सांगायचं असंच की प्राधिकरण निगडीमध्ये मल्टीफ्लेवर पाणीपुरी मिळते. पाणीपुरी तर प्रसिद्ध आहे, जबरदस्त आहे, पण त्यांच्याकडे जेवणाच्या ऑर्डर पण घेतल्या जातात आणि जबरदस्त असं जेवण बनवतात. तर त्यांनी आज स्पेशल श्रावणी जेवण बनवलेलं आहे आणि ते कोणाची तरी ऑर्डर आहे. प्रकारचं जेवण आहे आज आमच्याकडे. आपला पंक्तीत मिळतो ना ते भात तो आहे, सोलकढी आहे आणि मद्रासी पद्धतीची बटाट्याची भाजी आणि पोळ्या. अच्छा. आणि काकडीची कोशिंबीर. अच्छा. तसं आम्ही इतर वेळेला हे पण देतो, व्हेज नॉनव्हेज दोन्ही स्वयंपाक करतो आम्ही. कोंबडी वडे, बिर्याणी, जी काय कशी ऑर्डर असेल त्याप्रमाणे. मित्रांनो, इकडे मसाले भात तयार आहे, इकडे नाणी चपाती पण होते, वहिनी पण सोबत आहे. आता इकडे छान असे चपाती तयार आहे, इकडे बटाट्याची भाजी आहे, इकडे कोशिंबीर आहे, इकडे सोलकढी आहे छान. हा क्या बात आहे. बटाट्याची भाजी आहे ही, म्हणजे हे तयार करून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये काय नाही, म्हणजे आता ही कोशिंबीर प्रिपेअर झालेली आहे. अधिक मासा विशेषतः म्हणजे अधिक मासाचं जेवण आहे, त्यांना ऑर्डर आली आहे. आणि बघा घरगुती जेवण मी तर विसरलेलो आहे कारण बाहेरच फिरतोय. काय म्हणता? आमचं हे किचन आहे ते आरोग्यदायी पाणीपुरीपासून सुरू होतं, ते आरोग्यदायी किचन अगदी जेवणापर्यंत संपतं. ते व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑर्डर घेतो आम्ही. आता 2 ठिकाणची ऑर्डर होती आमची, 20-20 चपात्यांची. त्या झाल्या 40 झाल्या. आता परत 15 पोळ्यांची ऑर्डर आहे. आता मी परत 15 पोळ्या करते. 2 ऑर्डर गेल्या माझ्या, आता ही 3री ऑर्डर. हे बघा, हे मेन कॅरेक्टर आहे व्हिडिओमधलं. बघा वय किती आहे आणि आज पण सुंदर प्रकारे ती पोळी लागते. घडीची पोळी अशी बाहेर मिळत नाही. आम्हाला त्याचंच फार वाईट वाटतं की लोकांना पोटभर जेवायला मिळत. काय म्हटलं? आम्हाला त्याचंच फार वाईट वाटतं की लोकांना जसं पाहिजे ना घरगुती तसं मिळत नाही. आमची तीच तळमळ असते. फक्त पैसा कमवणं हा हेतू नाही आहे आमचा. बरोबर. तर लोकांना चांगलं खायला पण घालायचं आहे आम्हाला. आणि आम्ही डबा पण 10 माणसांचा मागितल्यावर 12 लोकांचा देतो. जर ऑर्डर करायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. डोळे झाकून करा म्हणते. आणि घरगुती जबरदस्त जेवणाचं तुम्हाला पाहुणचार मिळेल. जबरदस्त, कुठेही भेसळयुक्त नाही, कुठेही प्रिझर्वेटिव्ह नाही, अगदी घरच्यासारखं जेवण तुम्हाला मिळेल. आणि कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट आले तर नक्की मी त्याला रिप्लाय देणारच आहे.